नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेत रस्त्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातला नवीन जो जी आर आहे तो आता फायनली आलेला आहे. आता रुंद शेत रस्ते होतील. 7-12 वरती शेत रस्त्याची नोंद होईल. 90 दिवसात हे होणार आहे. या संदर्भातला काय जी आर आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपडेट तुम्हाला ह्या मिळत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता येथे शेत रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7-12 उताराच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा हा 22 मे 2025चा जी आर काढण्यात आलेला आहे. काय जी आर आहे, काय महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे इथे थोडक्यात समजून घ्यायचं आहे. तर इथे पहा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 143 नुसार सीमावरून क्षेत्र रस्ता देण्याची जी काही तरतूद त्यामध्ये आहे, परंतु ज्यावेळी कायदा हा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने होत होती. जसे की बैलजोड, बैलगाडीच्या सहाय्याने. आता कृषी यांत्रिकीकरण भरपूर मोठं झालेलं आहे. शेतकरी अधिक प्रगतिशील पद्धतीने शेती उत्पादन देखील बदलत आहे आणि शेतात जाण्यासाठी मोठ्या रस्त्याची गरज आहे. जसं की आपण यंत्रसामग्री वापरतो, उदाहरणार्थ ट्रॅक्टर वापरतो, रोटावेटर वापरतो, हार्वेस्टर इत्यादी अशा प्रकारचे आपण वाहन, मोठी कृषी अवजारे असतील हे वापरले जातात. आणि याचाच विचार करून पारंपरिक अरुंद शेत रस्त्याऐवजी आता योग्य ते शेतीचे रुंदीचे शेत रस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट 1906चे कलम 5 नुसार जर पाहिलं तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवायचा हक्क आहे. आणि तथापि सदर रस्त्याची जी काही नोंद आहे ती कोणत्याही अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होत असतात, वाद होत असतात. आणि याचाच विचार सरकारने आता करून हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे, जेणेकरून येथे 7-12 उतारावरती तर हक्कामध्ये नोंद जी आहे ती आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. आता या सोबत काय नक्की जी आर आहे, महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला पॉईंट आहे आणि असे 3 पॉईंट काढण्यात आलेले आहेत. पहिला पॉईंट जर पाहिला तर इथे पहा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 नुसार कारवाई करताना आता सक्षम अधिकारी, प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेत रस्त्याच्या ऐवजी किमान आता 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून देणे बाबतचा हा जो काही पहिला बदल आहे तो आता करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये अधिकारी लोक, प्राधिकारी लोक जे आहेत त्यांना येथे शेतकऱ्याला 3 ते 4 मीटर रुंद असलेला शेत रस्ता आता उपलब्ध करून द्यायचा आहे, असा हा महत्त्वाचा बदल आहे. आणि हा जो बदल आहे तो का गरजेचा आहे तो सुद्धा सांगितलेला आहे. जसं की शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी, म्हणजेच मोठे कृषी अवजारे असतील यांच्या वाहतुकीसाठी, शेतमालाच्या जलद आणि सुरक्षित वाहनासाठी क्षेत्र रस्त्याच्या शेतकऱ्यांची मागणी व आवश्यकता पाहून येथे पारंपरिक अरुंद रस्त्याच्या ऐवजी किमान आता 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेत रस्ते उपलब्ध करून द्यायला येथे आता सांगितलेलं आहे. आता यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी मागणी केलेली असेल, शेत रस्त्यासाठी ज्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करायला लावलेली आहे, तसेच नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा असेच वहिवाट असेल मार्ग, याची सगळी तपासणी भौगोलिक पद्धतीने होणार आहे. आता कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाचा आक्षेप असेल त्यांचा सुद्धा यामध्ये विचार करण्यात येणार आहे. आणि रस्ता उपलब्ध करून देण्यात काही अडचण येत असेल तरीसुद्धा काही दुसरे पर्यायसुद्धा तुम्ही शोधा आणि असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि 2 ते 3-4 मीटर जरी होत नसेल तर 2 ते 3 मीटर जरी झाला तरी एवढं ये-जा करण्यासाठी तेवढा उपलब्ध करून द्यावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. काही शेतकरी म्हणतील की याच्यामध्ये बांधाचं काय, तर बांध हे केवळ 2 शेताच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतो टिकून ठेवावे. रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढते यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे. तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूच्या सीमांची निश्चिती करावी असे सांगितले आहे. आणि भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही असं चेक करायला सुद्धा सांगितलेला आहे. रस्त्याचा रुंदीकरणाचा महत्त्वपूर्ण पहिला बदल आता तर तुम्ही पाहिला. तर दुसरा बदल पहा, तर तो काय आहे, तर इथे पहा, जर पहिलं आहे म्हणजे दुसरं बदल सक्षमी अधिकारी जे आहेत, प्राधिकारी जे आहेत त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या, तसेच मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलमनुसार 5 वहिवाटाच्या रस्त्यावरती अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याची अनधिकृतपणे 7-12
च्या इतर हक्कामध्ये आता नोंद करण्याबाबतचा हा एक बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे 7/12 जो काही उजव्या साईडला इतर हक्क हा कॉलम आहे, त्या कॉलममध्ये नोंद करायची आहे. या रस्त्याची नोंद होणार आहे. म्हणजेच कुणाला इथे काही प्रॉब्लेम होणार नाही. जो काही त्रास आहे, वाद आहे, तो येथे थांबवायचं काम हे नोंद होईल. आता तुम्ही म्हणाल या नोंद झाल्यानंतर काय फायदा होऊ शकतो? तर शेत रस्त्याचे जे काही वादाचं प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीनवर खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदी खरीददाराला जमिनीची या महत्त्वाच्या हक्काची हक्क आहे त्याची माहितीसुद्धा इथे मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की डायरेक्ट याची नोंद होणार नाही. याची जी काही क्षेत्र रस्त्याची रुंदी असेल, लांबी असेल, त्याची दिशा किंवा सीमा आहे इत्यादी स्पष्टपणे त्यामध्ये नमूद होणार आहे. आणि शेवटचा तिसरा जो पॉईंट आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 आणि मामलेदार कोर्ट 196 कलम 5 अन्वये प्राप्त अर्जावरती अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसाच्या आतमध्ये अंतिम आदेश पारित करण्याबाबतचा निर्णय असणार आहे. ज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 9 दिवसाच्या मध्ये सदर अर्ज निर्णयागित करण्यात यावा, यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. आणि ते पाहू शकता निर्णय निर्गमित झाल्यापासून 90 दिवसाच्या आतमध्ये निकाली काढावीत असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे 3 महत्त्वपूर्ण मुद्दे होते. महत्त्वपूर्ण हा क्षेत्र रस्त्याबाबतचा जो निर्णय होता, हा GR तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला हा भेटून जाईल. तर महत्त्वपूर्ण हा असा व्हिडिओ होता. तर आपल्या शेतकरी मित्रांना हा नक्की शेअर करा. धन्यवाद.